महापालिकेच्या कारभाराचा लेखाजोखा समोर आलाय। तब्बल 11 विभागांच्या लेखा परीक्षणात अनेक धक्कादायक अनियमितता उघड झाल्या। मंडई विभागाच्या बिलांमध्ये तब्बल 21 लाख रुपयांची तफावत आढळली, तर महावितरणकडे 43,66,000 रुपयांची थकबाकी असल्याचंही समोर आले। महापालिकेच्या प्रशासन काळातील अखर्चित निधी आणि विविध विभागांच्या लेखा परीक्षण अहवालावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली। या अहवालात अनेक विभागांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचं निदर्शनास आलं। काही विभागांमध्ये खर्चाच्या रकमा आणि प्रत्यक्ष बिलांमध्ये तफावत आढळली असून भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। मंडई विभागाच्या लेखा परीक्षण अहवालात तब्बल 21 लाख रुपयांची तफावत आढळून आली। याबाबत स्थायी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी मला माहिती नाही अशा स्वरूपाची उत्तरं दिल्याचं समोर आलं। यानंतर स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याला लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। दरम्यान बैठकीत शहर विकासाशी संबंधित 24 विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली। महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामांसाठी सुमारे 790 कोटी रुपयांच्या निविदांना हिरवा कंदील देण्यात आला। बाजार शुल्क वसुलीचं डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 8 विकास कामे आणि 8 पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामांना मंजुरी देण्यात आली। विडी घरकुल परिसरातील संरक्षक भिंत, विविध प्रभागांमधील पाणी पाईपलाईन, रस्त्यांचं डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण, वॉकिंग ट्रॅक तसंच ओपन जिम यासारख्या कामांनाही मंजुरी देण्यात आली। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 22 रस्त्यांच्या विकास कामांसह शहरातील आणखी 7 नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। अनधिकृत विक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा दंड 25 रुपयांवरून 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच शुल्क वसुलीसाठी QR कोड, POS मशीन आणि मोबाईल ॲपचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला। लेखा परीक्षण अहवालात नवीन ड्रेनेज जोडणीचं शुल्क आणि ड्रेनेज दुरुस्तीचं शुल्क उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं। वाहनानं पाणी पुरवठा करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही नोंदी अपूर्ण असल्याचं आढळलं। महापालिकेचे 43,66,000 रुपये महावितरणकडे थकीत असल्याचंही समोर आलं। मंडई विभागात 21,17,000 रुपयांची तफावत आढळली। अतिक्रमण विभागात जप्त करण्यात आलेल्या साहित्याची नोंदवही उपलब्ध नसल्याचं आढळलं। तर पोलिसांवर झालेल्या खर्चाचा तपशीलही लेखा परीक्षणात उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं। सेप्टिक टँक साफ करण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन भरलेली रक्कम आणि ऑफलाईन भरलेल्या रकमेतील तफावतही समोर आली। महापालिकेच्या मिनी आणि मेजर गटारांचं ऑडिट झालं नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। तसंच महापालिकेच्या दवाखान्यात औषध खरेदीबाबतचं रजिस्टर ठेवण्यात आलेलं नसल्याचं, तर स्टॉक रजिस्टरमध्ये साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या बिलांची तपशीलवार नोंद नसल्याचंही निदर्शनास आलं। प्रत्येक विभागाचा दर महिन्याला लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश याप्रसंगी देण्यात आले। क्रमांक 58 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 8 विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये विविध वस्त्यांमध्ये सभा मंडप उभारण्यात आले आहे। विषय क्रमांक 59 मध्ये विडी घरकुल हैदराबाद रोड येथे संरक्षण भिंतीच्या कामास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 60 मध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 ठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नागरिकांना थोडा नियमित पुरेसा पाणी पुरवठा व्हावा अशा आशेने हे करण्यात आलेले आहे। विषय क्रमांक 61 प्रभाग क्रमांक 1 मध्ये मड्डी वस्ती व शेळगी गावठाण येथे पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेले आहे। विषय क्रमांक 62 मध्ये जुना विडी घरकुल येथील धनलक्ष्मी नगर येथे नवीन पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 63 प्रमाणे
प्रभाग क्रमांक 11 मधील हमीदा मशीद परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. विषय क्रमांक 64 प्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मधील 5 रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण मंजुरी देण्यात आलेली आहे. विषय क्रमांक 65 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत 8 पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. विषय क्रमांक 66 अंतर्गत ग्रीन बिल्डिंगना मालमत्ता करात सवलतीचा ऐतिहासिक निर्णय देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्लॅटिनमला 10%, गोल्डला 7.5%, सिल्वरला 5% धारकांना सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मनपा दवाखाना दैनंदिन भरणा विभागाकडून 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये दैनंदिन भरणाबाबतचे अभिलेखी उपलब्ध करून न दिल्याचे लेखापरीक्षणमध्ये आढळलेले आहे. अन्न परवाना विभागाकडून या 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये अन्न परवानाबाबतचे कोणतेही रजिस्टर ठेवण्यात आलेले नाही. यामध्ये नगर अभियंता विभागाकडे पावती पुस्तकाचे वाटप रजिस्टर ठेवले नसल्याचे आढळून आलेले आहे. मक्तेदार नोंदणी फी रजिस्टर बाबत सुद्धा मनपाकडे मक्तेदार यांनी जमा केलेली नोंदणी फी जमा रजिस्टर व प्रकरण सादर करण्याबाबत कळवले असता सदरचे लेखी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. रस्ते विभागाकडून 2024-25च्या कालावधीमध्ये प्राप्त अनुदानाबाबत कोणतेही रजिस्टर ठेवल्याचे दिसून येत नाही. यामुळे लेखापरीक्षण करता आले नाही. आरोग्य विभाग आता त्याची आम्ही त्यांना जी काही आलेली आहे त्याचा अहवाल द्यावा 24-25चा. जर त्यांच्याकडे नोंदच नाही आहे, रजिस्टर नाही, याचा अर्थ नोंद नाही, मग तुम्ही कसा काय आराखडा केला, कसं काय तुम्ही सगळे आकडेवारी केले. 24ची ही अवस्था आहे, 25ची काय असणार आहे, आपण उशीर आहोत 1 वर्ष. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आत्ता रजिस्टर करतोय. तर जे हे नाही आहे ह्या सगळ्यांना आम्हाला 1 महिन्यात ह्याचा सगळा आराखडा विचारावा लागणार आहे. आता 11 विभागांच्या लेखापरीक्षण अहवालात समोर आलेल्या अनियमितता आणि आर्थिक तफावतींवर प्रशासन काय कारवाई करणार, 21 लाख रुपयांच्या तफावतीला जबाबदार कोण, तसंच इतर विभागातील अनियमिततेची चौकशी होणार का, याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.